सगळ्या संदर्भात दावे प्रतिदावे सुरू झाले। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल। एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार। पोस्टल मतांचा निर्णय आधी जाहीर करण्याची आमची मागणी। संजय राऊतांचा दावा। अमरावतीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय न झाल्यास सिव्हिल वॉर होईल। अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीवरून यशोमती ठाकूर यांचं विधान। यशोमती ठाकूर यांची दंगल भडकवण्याची भाषा त्या धमकी देतात। यशोमती ठाकूर यांच्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी। रवी राणांची मागणी। हताशपणे महाराष्ट्रामध्ये दंगे भडकत असतील, यशोमतीताई ठाकूर सारख्या एक महिला अशा प्रकारच्या धमक्या देत असतील, ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे। ताबडतोब पोलिसांनी याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, माझी मागणी। आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका आम्ही ठरवतो। आमदार रवी राणांनी केलेल्या दाव्यावरून राऊतांचा पलटवार। निवडणुका लढा ही लोकशाही आहे, आमच्या नादाला लागू नका, आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतात। वसुलीबाज लोकांच्या छाताडावर पाय ठेवून मोदी पुन्हा येणार। सामनाच्या अग्रलेखावर टीका करताना राम कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। राजकीय संन्यास कोणाला घ्यावा लागेल हे 4 तारखेला समजेल। विजय वडेट्टीवार यांनी राम कदमांवर पलटवार केला। इंडिया आघाडीचा लागेल। आता संन्यास बिन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे 4 तारखेनंतर कळेल। सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक। ईव्हीएमवर आमचं बारकाईने लक्ष। अंतिम निकाल येईपर्यंत पोलिंग एजंटना बाहेर न येण्याच्या सूचना। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत, काउंटिंग एजंट, त्यांच्या संदर्भात त्यांना दक्ष राहायचं। त्यांना शेवटपर्यंत अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही, आहे तिथेच राहायचं।